साईराम मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये. तर काल आम्ही रात्री मस्तपैकी भजन करून झोपलो. आता सकाळी 4 वाजता उठून आम्ही चहा नाश्ता केला, फ्रेश वगैरे झालो आणि आता थोड्याच वेळात तिथून गावदेवी मंदिरातून आमचा जो रात्रीचा हॉल्ट होता तिथून आम्ही आता निघू. तर सगळेजण आहेत माझ्यासोबत इथे पाठी. आमची पूर्ण ओमसाई भजन मंडळ आहे. सगळेजण चहा नाश्ता करून बसले आहेत आता. हे बघा पाठी इथे सगळेजण आहेत. तर आता थोड्याच वेळात आम्ही पालखी घेऊन निघू इथून. आमचा रात्रीचा हॉल्ट होता गावदेवी, स्वयंभू श्री गावदेवी मंदिर. साईराम मित्रांनो, मस्तपैकी उजाडलं आहे आता रात्रीचा हॉल्ट सोडून आम्ही आरेमधून निघालो आहे. आम्ही रात्रीचा हॉल्ट सोडला आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न असतात की पदयात्री पालखीसोबत जातात तर ते रात्रीचं पण चालतात काय, आणि जर थांबले तर कुठे थांबतात, कसं थांबतात, त्यांचं सोय वगैरे कशी काय असते, म्हणजे टॉयलेट्सची वगैरे, आंघोळीची वगैरे. तर रात्रीचं नाही चालत. अंधार झाला एकदा की आम्ही हॉल्टमध्ये थांबतो. आमचे जे हॉल्ट बुक केलेले असतात, प्री बुक केलेले असतात तिथे, आणि तिथे बरोबर जेवणाची वगैरे सोय असते. हा, लास्ट याचे गरीब शेतकरी आमचे भेटलेले आहेत जे आता भरपूर श्रीमंत झालेले आहेत. आयफोन 14चे ओनर, आमच्या ग्रुपची शान. अजून काय, शेतकरी, गरीब शेतकरी, आमच्या भावजा जान लागून आता गरीब शेतकरीचा मस्तपैकी पीक आलंय. बिटीन घेतलाय भाई, श्रीमंत झालं आता. पण पाठी आणि पिकअप पण पाठीचा आहे. तर चला, प्रवासात आमच्या सोबत राहा, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉगचा आनंद घ्या. फॉर्म भरला का विचार? हे विदाउट फॉर्म वाले कोण कोण हातवरती करा आता पटापट. सगळ्यांकडे फॉर्म आहे. अरे फॉर्म आहे पण भरलाय काय? हा, भरलाय ना. हे बघा विकास महाडिक आमचे रस्ता दाखवताना. साईराम साईराम. साईराम 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 साईराम.
तर मित्रांनो, गावदेवी मंदिरचा हॉल सोडल्यानंतर आम्ही सकाळी पहिला हॉल थांबलो इथे पवई प्लाझा मॉलमध्ये. इथे आमची आरती होते. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे हा मेंदूवडा आणि इडलीचा नाश्ता होतो. हा प्रसाद आहे जो आपल्याला यांच्याकडून स्पॉन्सर आहे. त्यात धन्यवाद पूर्ण मंडळाच्या वतीने. आभार. थँक्यू सो मच. साईराम. नॉर्मल नाश्ता तर असतो आणि ज्यांचा उपवास असतो त्यांच्यासाठी पण आपल्याकडे स्पेशल साबुदाणा खिचडी आहे. त्यांचं नाव काय? त्यांचं नाव सांगा. त्यांचं नाव श्रीजय पळसमकर. आपले सिनेमॅटोग्राफर श्रीजय पळसमकर. मुक्काम पोस्ट राजापूर लांजा. पाहुजा. साईराम दादा. दालवडा. साईराम. आले अभि. अरे तू सांगितलेलंस ना. अरे दाखव. नाही घे तुझ्या प्लेट मधलं. दाखव. मैं नहीं दिखाऊंगा. अभि दाखव. अभि थांब तू इथे. अभि काय एकटा खातोय? बोलव तरी खायला. खायला एकटा खातोय बघ. काय फॉर्म भरा पुढच्या वर्षी. खाण्यासाठी फॉर्म भरा. ये सब क्या देखना पड़ रहा है? बघा डबल टी. कशासाठी फॉर्म भरता? फॉर्म कशासाठी भरता? टी शर्ट मिळाली का तुम्हाला? ब्रँडोडला 150 रुपये. 300 रुपये. हा डबल 2 घेतली असतील. पैसे. अभि बाय कसं वाटतंय? साईराम पालखी येऊन कसं वाटतंय? बरं वाटतं दादा. पहिल्यांदा ना? कालपासून काल पण होतो ना दादा. दिसलात नाही तुम्ही. आपला फोटो दाखवायला. व्हिडिओ लावतो. बाई कसं वाटतंय पालखी येऊन? मस्त वाटतंय. पूर्ण खेचणार ना नेक्स्ट हॉल पर्यंत? बघूया चला. अभि बाय नेक्स्ट हॉल पर्यंत. बाजूला तू त्याची घेतलं होतं त्यानेच तुझी भेटला. थोडा त्याच्या ह्याच्यामध्ये फरक झाला. बोलण्यामध्ये त्याच्यामध्ये फरक झाला. त्याच्या बोलण्यामध्ये फरक. बोल. ऑन कॅमेरा बोल. तुला घेतलं तर ब्लॉगमध्ये बोल. काय बोल ना. अरे ह्याला बोलतो. बोल. अशा प्रकारे हा विघ्नेश भाऊचा खास माणूस आहे. अरे बरोबर जातात बरोबर. तर हे बघा मित्रांनो, किती पाऊस जरी असला तरी आपल्या आईची पालखी काय थांबत नाही. पालखीच्या वरती असे चारी कोपऱ्यातून सगळेजण प्लास्टिक पकडतात आणि आपली पदयात्रा ती कंटिन्युअस असते. जरी पाऊस जास्त जोरात आला तरी पण आपण ते वरती पूर्ण कव्हर करतो पालखी, म्हणजे जेणेकरून पालखीच्या आत पाणी जाऊ नये आणि आत आई भिजू नये म्हणून.
वरती असं पूर्ण प्लास्टिक घालतो आणि बाकी सगळ्या पदयात्रींकडे तर विंडशीटर रेनकोट वगैरे असतात. काय काय जण छत्री पण वापरतात. पण आईला एकदम आम्ही फुल प्रोटेक्शनमध्ये घेऊन जातो, जरा पण भिजायला देत नाही. पाऊस गेला म्हणून आता प्लास्टिक काढला आणि तो प्लास्टिक आता फोल्ड करून पालखी सोबतच एखाद्या माणसाकडे असतो. चला. काय बोलता तुम्ही? मध्ये पालखी जॉईन केली, स्टार्टिंग पासून का नाही केलं? घरी गेलो, मला कामावर जायचं. अच्छा अच्छा अच्छा. आमच्या मंडळाचे डॉक्टर सचिन शेडेकर. चला. काय बोलते म्हणता? साईराम घे बरं, साईराम घे बरं, घे बरं. साईराम 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 घे बरं, घे बरं, घे बरं. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आम्ही अर्धा तासाचा ब्रेक घेऊन आता निघालोय. विश्रांती घेतली, आराम केला थोडा वेळ आणि आता पुन्हा पालखी घेऊन आम्ही निघालोय. पालखी दाखवतो तुम्हाला. आपले नवीन छोटे छोटे पदयात्री. अरे आओ ना भाई, आओ ना फिर. फालतू केली ना. अरे आओ ना फिर. इतना मत घुसा. फोकस तुम्हारे पे ही. हाँ. एकच लक्ष अभिवर फक्त. नाही, अरे कहना क्या चाहते हो? एकच पक्ष अभिवर लक्ष. तर मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रश्न असतात की सगळे चालत जातात तर सामान 4 दिवस एवढे लागतात. 4 ते 5 दिवस आपलं कपडे म्हणा, बाकी सगळ्या मोबाईल चार्जर म्हणा आणि ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या, आणि जर मध्ये त्या कुठे ठेवतात. आणि जर मध्ये जर कोणाला दम लागला, दमलं, कोण चालायला नाही जमत असेल तर कसं काय करत असेल, असे प्रश्न भरपूर जण मला विचारतात. आणि आता स्टेटस वगैरे पण टाकलेले आहे, त्याच्यात पण कमेंट करून भरपूर जणांनी मला विचारलेलं आहे. तर मी सांगतो, आमचे 2 टेम्पो असतात. एक मोठा टेम्पो असतो, एकदम मोठा टेम्पो, ज्याच्यामध्ये प्रत्येक हॉल्टला आम्हाला जेवण जे बनवतात त्याचं सगळं रॉ मटेरियल असतं. आणि आमच्या सगळ्यांचे लगेज, सगळ्या बॅगा वगैरे त्याच्यामध्ये असतात मोठ्या टेम्पोमध्ये. आणि जो छोटा टेम्पो असतो तो कंटिन्यू आमच्यासोबत पूर्ण एकविरेपर्यंत असतो. त्याच्यामध्ये पाण्याच्या बॉटल्स, सुका नाश्ता, साऊंड सिस्टम, मोठा साऊंड सिस्टम असतो पूर्ण रस्त्यावर. म्हणजे नॉर्मल व्हॉल्यूममध्ये कोणाला त्रास न देता गाणी चालू असतात. एकविरेची देवीची गाणी असतात, देवाची गाणी असतात. सगळे ती गात बोलत सगळे नाचत पालखीला आनंदात घेऊन जात असतात. जर दमला वगैरे कोण तर त्या लोकांना पण सोय असते, टेम्पोमध्ये बसू शकतात. मोठ्या टेम्पोमध्ये पण बसू शकतात, छोट्या टेम्पोमध्ये पण बसू शकतात. तर असा सगळा प्रवास असतो. काय कोणाला त्रास न होता सुखदायक आणि आनंदीदायक एकदम पालखी आपली निघते. आणि काहीच त्रास कोणाला होत नाही. आई सगळ्यांना सांभाळून घ्यायचं, सगळ्यांना पूर्ण कारल्यापर्यंत आई नेते. काहीच त्रास होत नाही, काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर अशी आमची 4-5 दिवसाची पदयात्रा असते. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, असेच मी पूर्ण माहिती तुम्हाला देत राहील. चला. वाटेत सगळे भक्त आपल्याला असे भेटत राहतात, जे आईला फूल, हार आणि काही भेटवस्तू असे देत राहतात. आईचे भक्त हे सगळे. सगळ्यांवर गोमूत्र शिंपडूनच मग आईच्या जवळ जायला देतो.
त्यांच्यापैकी एका जणांनी आपल्याला हे इंडियाचे फ्लॅग गिफ्ट केलेले आहेत, आपल्या पालखीला लावलेले आहेत. त्यांनी आपल्या पालखीला, आपल्या आईला, आम्हा सगळ्यांना गिफ्ट केलेले आहेत. ते फ्लॅग पालखीला लावलेले आहेत बघा. तर आता वाजले आहेत दुपारचे 12:30. आम्ही दुपारच्या हॉल्टला इथे गोवंडीच्या राम मंदिरमध्ये स्टे केला आहे. जेवून वगैरे आराम करून झोपून नंतर 3:30-4 वाजेपर्यंत आम्ही इथून निघू. साईराम. दुपारचा हॉल्ट आमचा या राम मंदिर ठिकाणी आहे. करले जुगाड करले. हे बघा बोर्ड नाही म्हणून काय केलं, गोरे गोरे. हे बघा मित्रांनो, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा. दादूस, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा. सर्व पदयात्रींना मसाज देऊन त्यांचा स्ट्रेस आणि त्यांचं दुखणं रिलीफ. चांगला आहे ब्लॉग बनवत होता. या जेवायला या. जेवायला 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 या. लवकर लवकर जेवायला या. अबे अबे ये. तर मित्रांनो, दुपारचे वाजलेत 4:30. आम्ही दुपारचा हॉल्ट आता सोडलाय. दुपारचा जो आमचा हॉल्ट होता राम मंदिर ते गोवंडीमधला, तिथे आम्ही दुपारी आलो 12:30ला. जेवलो वगैरे, त्यानंतर आरती झाली, जेवलो, त्यानंतर मस्तपैकी सगळ्यांनी झोपा काढल्या. आता एकदम फ्रेशमध्ये सगळे निघालोय आपल्या पुढच्या हॉल्टकडे. तर चला कंटिन्यू राहा. माझ्यासोबत आहे मी शेवट एकदम शेवटी आहे मी. शेवटचा झेंडा, हा जो झेंडा आहे तो शेवटचा असतो. 2 झेंडे असतात पदयात्रेत. एक पुढचा झेंडा असतो, मध्ये पालखी आणि पदयात्री असतात, आणि हा शेवटचा झेंडा असतो. तर माझ्याकडे आता शेवटचा झेंडा आहे बघा, बघू शकता तुम्ही. माझ्यासोबत अभित आहे आणि आहे पाठी अजून एक आहे क्रिश. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा. तर मित्रांनो, आता वाजले 6 संध्याकाळचे आणि आम्ही वाशीचा ब्रिज चढायला सुरुवात केली आहे. हा ब्रिज साधारण 2-2.5 किलोमीटरचा आहे. 6 वाजता आम्ही सुरुवात केली आहे. हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर जो एंड आहे तिथे आम्ही आरतीला थांबतो. संध्याकाळची जी 7-7:30ची आरती असते त्याच्यासाठी थांबतो. चला. तर मित्रांनो, 6:30 वाजत आले आहेत आणि आम्ही वाशीचा हा जो ब्रिज आहे तो जवळपास अर्धा तासात कंप्लीट केलेला आहे. उतरतो आम्ही. हा टोल नाका पुढे आलेला आहे आणि सगळे पदयात्री पण आहेत पाठी. तर नेक्स्ट हॉल्ट आम्ही बहुतेक आरतीसाठी घेऊ. इथे जवळपास आमचा इथे जवळच हॉल्ट आरतीसाठीचा. चला दाखवतो पूर्ण पदयात्री सगळे आमचे दाखवतो आणि पालखी दाखवतो. चला. साईराम 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 साईराम. उतरलो, ब्रिज उतरलो. साईराम 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 साईराम. शेवटच्या झेंड्याच्या पाठी तुम्ही लोक. चला पटापट. मंदिर डायरेक्ट चला. तर मित्रांनो, ब्रिज उतरल्यानंतरचा आरतीचा जो हॉल्ट होता त्याच्यामध्ये स्लाइड चेंज आहे. आपण तो हॉल्ट न घेता जरा पुढे चाललो, डायरेक्ट मंदिरामध्ये आहे आरती. तर बघूया आता पोचल्यावर दाखवतो कोणतं मंदिर आहे.
कुछ कहना चाहते हो? हाँ देख रहे हैं हमारे पास देश की जनता आपको देख रही है गोरे साहब। ध्यान से देखो इस चेहरे को, कुछ याद आया क्या 2 साल पहले का ये गरीब शेतकरी? कमेंट करून सांगा जरा मी लाल दिसतोय का काळा दिसतोय. लाल झाली की काळी झाली? सांगा सांगा कमेंट मध्ये लवकर लवकर. ओमकार सेफ आला तुला. ओमकार भाई काय झालं? ओमकार सेफ आलाय. सेफ आला. माझे पण ते ओमकार ना पाहिजे. लाईव्ह आहे ओमकार, लाईव्ह आहे. अरे ते माझ आला आपला हॉल्ट आला. हॉल्ट आला. थोडा पुढे घेतला हॉल्ट आपला. साईराम भावांनो, साईराम साईराम. आताच आमचा नाश्ता झाला. सँडविच सँडविच निघालं. ब्रेड पाव ब्रेड पाव ब्रेड पाव, मस्का पाव, फरसाण, चाय. अजून आता आम्ही इथून निघालो आहे. आता आम्ही अर्धा ते पाऊण तासामध्ये हॉल्टवर पोहोचणार आहे. जेवणाच्या हॉल्टवर. हां पुढे 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 बस. थँक्यू साईराम. साईराम पीस आउट. आपला मित्र सुमीर दादा, त्याच्या चॅनलला लाईक शेअर आणि लाईक सबस्क्राईब करा. सगळ्यांनी आणि सपोर्ट जास्तीत करा जास्त भावाला. शेअर करा जेणेकरून चॅनलचे व्ह्यूज वाढतील. अजून आणि बस. मिलियनवाला कोण आहे? आणि याच्या गुगल पे वर आहे ना चप्पल द्या, चप्पल बेचारा. काय झालं काय झालं काय झालं? आणि 10 रुपये चप्पल पाठवा तुटली का? त्यासाठी. टोकरी लागतात रे. टोकरी लागतंय. त्याच्या ओमकार भाईला नवीन चप्पल घ्यायची आहे पटापट. मध्ये याचा पेटीएम नंबर नेक्स्ट हॉल येईपर्यंत गुगल पे करा. माझा स्कॅनर मी देतो, गुगल पे तू पहिला जिंदाला असला पाहिजे. आता आपण भेटू थेट हॉल्ट वरती. हे बघा हे बघा, अडवाणी चप्पल चालतायत. अडवाणी चप्पल. अभि 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 आम्हाला कळलं तू बिन चपलीचा चालतोय का बरं भाई? असं चप्पल लागले त्याला. चप्पल लागले. अरे पण चालायच्या अगोदर पासून तो बिन चपलीचाच आहे. त्याला काल लागलेली म्हणून त्यांनी नाही घालत. काल लागत तो प्रॅक्टिस करत होता का पदयात्रेची? गेल्या वर्षी मला खूप लोकांनी बोलले की बिना चपलीचे तुम्ही चप्पल घालून पालखी का घेता. या वर्षी म्हणून मी बिना चपलीचा पदयात्रा करतो. अच्छा, म्हणजे गेल्या वर्षी भरपूर जणांनी विचारलं तुला बिन चपलीचा का तुम्ही लोक म्हणजे चप्पल घेऊन का तुम्ही पालखी घेता म्हणून तू बिन चपलीचा चालतो. अरे पण त्यांना सांगायचं ना, रस्त्यात काचा असतात, दगड असतात, मग पालखीवर आम्ही कसं चालायचं? त्याच्यावर आपण बोलूया.
तर मित्रांनो रात्रीच्या हॉल्टला आम्ही पोचलो आमचे शानपाड्याचं दत्त मंदिर. आज रात्रीच्या जेवणाला आहे चपाती, चवळीची भाजी, डाळ भात. या जेवायला. तर मित्रांनो दुसरा दिवस इथे संपलेला आहे. जेवण वगैरे जेवून सगळेजण आता झोपले. पालखी बघू शकता इथे. चला गुड नाईट, शुभरात्री.